मित्र, जय भीम। एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशामध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला गायगोठा, मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय। आणि मग अशामध्ये 6 महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नाव घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले। पाण्या पावसाचं, वाऱ्या वावदानाचं, कुडाचं, पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले। आता इंजिनियर म्हणतं मला बिस्मिट पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे, मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे। आता हे 25,000 कुठून द्यायचे? घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं, मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं। व्याजाला पैसा काढलं, कर्जाला पैसा काढलं, घर उभं राहिलं, अजून 4 महिने झाले। आता इंजिनियर फोटो काढायला येतं आणि म्हणतंय आम्हाला 25,000 पाहिजे, नाहीतर नवीन बिस्मिट बांधा, नाहीतर नवीन स्लॅब टाका। आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि या ठिकाणी सीओला देणार आहे, आमच्या बीडीओ मॅडमला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर, मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओला नेऊन देणार आहे। माय बाप, चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतय। अरे घर देतं का घर? अरे कोणी घर देतं का रे? अरे घर दे रे घर। अरे कोणी घर देतं का भाऊ? दे ना 2 रुपये दे रे भाऊ। अरे दे रे भाऊ 2 रुपये शेतकऱ्याला। अरे इंजिनियरला द्यायचे रे भाऊ, दे रे। द्यावं बाबा 2 रुपये द्यावं, इंजिनियरला द्यायचे हो मामा, द्या। बीडीओला द्यायचे, सीओला द्यायचे, विभागीय आयुक्ताला द्यायचे। मामू देव ना 2 रुपये दो मामू, 2 रुपये दो, दो मामू दे दो मामू। ये खुर्ची पे बैठने वाले हिजड़े निकल रहे। इंजीनियर पैसा मांग रहा मामू, बीडीओ पैसा मांग रहे, सीओ पैसे मांग रहे। भाऊ दे रहे 2 रुपये दे रहे, दे भाऊ दे, दे 2 रुपये दे मामा, द्या। तुमचे कपडे चांगले दिसते बाबा, तुम्ही बीडीओला 2 रुपये द्या मामू। 10 रुपये दे रे भाऊ ना आपल्याला, 10 रुपये इंजिनियरला 10 रुपये दे रे। अरे वा 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 मामू, दे दो 2 रुपये दे दो मामू। अरे वा 10 रुपये दिला मामू ने, 10 रुपये इंजिनियरला। अहो रिक्षावाला भाऊ 2 रुपये द्या भाऊ। अरे आमच्या अधिकारी पैसे मागू राहिला भाऊ, 2 रुपये देतो का भाऊ? मावशी देतो का 2 रुपये? देतो का माय? हो बाबा देतो का माय 2 रुपये? नाही आहे चिल्लर, चिल्लर नाही आहे सर। अरे आपले विस्तार अधिकारी साहेब सापडले। अरे साहेब, अरे ते पैसे मागू राहिले ना घरकुल वाले, 2 रुपये द्या ना साहेब। आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब, द्या ना 2 रुपये। ते घरकुलाचे बिल काढायला पैसे मागू राहिले साहेब। ओ साहेब, अरे द्या हो साहेब। 2 रुपये जमा करून त्याला घरकुलाचे पैसे मागले, बाहेर नेऊन राहिले बघा 2 रुपये। अरे बाबा रे 2 रुपये दिले रे बाबा। आपण आता तहसील मध्ये जाऊ पैसे मागून, तहसील मध्ये मागू अधिकाऱ्याला पैसे आपण। माय देतो का माय 2 रुपये? आई दे हो माय 2 रुपये इंजिनियर घरकुलाला माय काम घेऊन आली माय। पगार चाललाय उडाली, पैसे दिले का? पैसे मागू राहिलं का? मी चाल मी देतो का बाबा? 2 रुपये देतं का इंजिनियरला, विभागीय आयुक्ताला, सीओला 2 रुपये देतं का बाबा? घरकुल बांधायला शेतकऱ्याला मदत करतं का बाबा? दे दो बाबा। याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली, त्याची राख देखील आणली आहे। शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला, राख। हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही। सरकार आम्हाला घरकुल देते, मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते, पैसे। पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे। हे रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमड्या मोड्याचं काम आम्ही करत आहे, मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमना आणि हे गावातल्या लोकांना पैसे मागत आहे।
हे आमदार साहेब आमच्या खुर्चीवर बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला याला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं चालू आहे. व्हिडिओला सांगितलं सीओला सांगितलं कोणी घरचे पैसे काढून द्यायला तयार नाही. आता आपण इथं तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ, अर्धे पैसे विभागीय आयुक्ताला देऊ, अर्धे पैसे कलेक्टरला देऊ, अर्धे पैसे एसपी साहेबाला देऊ. काय देतं का माय 2 रुपये घरकुलाला पैसे देतं का माय? देतं का बाबा 2 रुपये देतं का? घरकुलाला 2 रुपये देतं का बाबा? नाही का बाबा? कळवलं सगळे कळवलं? बाहेर कुठं कळवलं? भाऊ बाहेर कुठं गेले? आले नाही कहून तू टाइम झाला ना भाऊ आले काहून नाही? सर देता का 2 रुपये देता का सर? घरकुलाला इंजिनियर पैसे मागून राहिले सर द्या 2 रुपये द्याव सर द्यावो. गरीब आहे शेतकरी गरीब आहे सर द्यावो. पैसे मागून राहिले 25,000 रुपये द्यावो सर द्यावो. घर बांधलं सर द्यावो पैसे द्यावो. घरकुलाला 2 रुपये द्या सर. सर द्या लागले 2 रुपये द्या सर द्या द्यावो सर 2 रुपये द्याव. घरकुलाला गरीबांच्या द्याव सर पैसे नाही हो गरीबांच्या शेतकऱ्याला द्याव सर तुम्ही द्याव सर 2 रुपये. इंजिनियरला 25,000 लागते सर द्याव. गरीबांना शेतकऱ्याला घर बांधलं सर नाही तुम्ही 2 रुपये द्याव सर. इंजिनियरला द्यायचे सर द्याव सर पैसे. हे देशांचा सैनिक मारायला लागले बॉर्डरवर आणि हे पैसे मागायला लागले इकडं. द्या 2 रुपये द्या सगळे द्या 2 रुपये द्या 2 रुपये द्या शेतकऱ्याला गरीबाला द्या. आपल्याला कोणा पैसे दिले नाही भाऊ इकडे तहसील मध्ये कोणी पैसे दिले नाही आपल्याला. गरीब शेतकऱ्यांनाच पैसे दिले भाऊ आपल्याला. आपण आता सीओला देऊ, बीडीओला पण देऊ आणि विभागीय आयुक्ताला पण देऊ. आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ. पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडमला देऊ, आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ. भाऊ दे दे 2 रुपये दे दे भाई. अरे इंजीनियर को लग रहे भाई है भाई इंजीनियर मांग रहा है यार दे दे यार. ए भाई वीडियो मांग रहा है यार पैसे दे दे भाई 2 रुपये. तुम्हारे में घरकुल नहीं आया क्या गाँव में? मांग रहे ना पैसे मांग रहे ना. अरे दे दो यार गरीबों को 2 रुपये. इंजीनियर मांग रहा है यार भैया दे दो. पोलीस स्टेशनला जाऊ, पोलीस निरीक्षक साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून. एवढे मोठे जमा झालेले आहे बघा. भाऊ 2 रुपये देता का भाऊ? इंजिनियरला द्यायचे भाऊ घरकुलवाल्या. भाऊ देता का 2 रुपये? भाऊ देता का 2 रुपये देता का भाऊ? इंजिनियरला द्यायचे भाऊ. हो भाऊ अरे घरकुल मागायला लागलं पैसे मागायला लागले घरकुलसाठी. वर्क ऑर्डर बी द्यायला भाऊ पैसे नाही तर. वा 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 भाऊ तुमच्या पाया पडतो. फायदा का शेतकऱ्यासाठी द्यायला लागले भाऊ धन्यवाद भाऊ. 10 रुपये दिले भाऊ पाया पडतो. अरे भाऊ धन्यवाद भाऊ. 10 रुपये भाऊ द्यायला लागले 10 रुपये. इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत मिळून पैसे मागतं ते. सीओ आपला सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते. आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपलं पोलीस डिपार्टमेंट
त्यांना पण आपण पैसे मागू. माय देतं का 2 रुपये माय घरकुलाला इंजिनियरला द्यायचे माय देतं का ऐका देतं का माय 2 रुपये इंजिनियरला द्यायचं माय ए माय 2 रुपये देतं का माय इंजिनियरला द्यायचं माय बीडीओला द्यायचं माय हा माय घरकुलाचे पैसे मागू राहिलं माय घरकुल बांधलं मोदीनं दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा 20 मिनिटचा फोटो लागतो म्हणतो माय नाही तर 20,000 द्या म्हणतो माय मग आता देतो ना जमा करू त्याला कमी पडले ना. हा ना माय पगारी नाही. हो देतं का 20 रुपये देतं का 10 रुपये 2 रुपये देतं का कोणी अरे इंजिनियरला देतं का इंजिनियरला पैसे देतं का कोणी चाचा 2 रुपये देते का चाचा इंजीनियर को लग रहे चाचा चाचा इंजीनियर को लग रहे चाचा घरकुल का पैसा मांग रहे चाचा वो सलाद डाल दिए चाचा अभी 20 मिनट का फोटो मांग रहे चाचा नहीं तो 25,000 मांग रहे चाचा दे रहे क्या अरे 2 रुपये दे दो यार दे दो यार 2 रुपये चाचा दे दो यार हाँ दे दो यार पैसे मांग रहे यार इंजीनियर लोग यार बना रहे अरे दे दिया अरे 10 रुपये दिया चाचा ने अरे देता मैं पुलिस स्टेशन को देता था भाऊ 2 रुपये देता का भाऊ इंजिनियरला द्यायचे ना भाऊ बीडीओला द्यायचे भाऊ दे रे 2 रुपये घरकुलाला द्यायचे ना भाऊ बिल करा ना भाऊ घरकुलाचे पैसे मागा लागला ना भाऊ अरे भिकारी आहे भाऊ आपण ना भाऊ भिकारी अरे डबी पैसा ले जा मुंगो चल भाऊ अरे भैया पैसे दे का रे 2 रुपये भाऊ पैसे अरे पोलीस साहेब सापडले भाऊ भाऊ कोणी पैसे देत नाही भाऊ गरीबाला इथं पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबाकडनं आता घेऊ 500 रुपये घेऊ इंजिनियरला द्यायला 500 रुपये घेऊ मोठ्या साहेबाकडनं छोट्या साहेबाकडनं 10 रुपये घेऊ खुर्चीसाठी सगळे चालले भाऊ आमदार खुर्चीवर बसले भाऊ खासदार खुर्चीवर बसले कल्याण काळे साहेब इकडं अनुराधा ताई साहेब आणि इकडं घरकुलाला पैसे मागू राहिलं तालुक्यामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागू राहिलं आणि एक खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ हे आमचं पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनियरच्या नावानं द्यायला लागले भाऊ 2 रुपये देता का भाऊ इंजिनियरला बीडीओला 2 रुपये देता का सीओला विभागीय आयुक्ताला 2 रुपये देता का भाऊ घरकुलाचे पैसे मागून राहिले भाऊ 20 मिनिटचा फोटो नाही म्हणता भाऊ लाखचा फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल बांधलं भाऊ देता का 10 रुपये द्यायला लागला भाऊ ते भाऊ 10 रुपये दिला धन्यवाद भाऊ धन्यवाद आणि पोलिसाकडे मागतं भाऊ भीक थोडीशी पोलिसाकडे मागतं भाऊ जरशी पाणी नाही भाऊ पैसे मागतं पैसे इंजिनियर पाणी नाही घेते पैसे घेते पैसे मागत इंजिनियर इथं पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं 60-70 रुपये जमा झालेले आहे उद्या बिन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे घरकुलाचा फोटो काढल्यानंतर तुम्ही
फुलंब्री इकडं पोलीस स्टेशन दाखव भाऊ, सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन. सर 2 रुपये देता का सर? इंजिनियर पैसे मागू राहिले सर घरकुलाला. मॅडम देता का 2 रुपये? द्या हो मॅडम. सर देता का 2 रुपये? द्या सर. इंजिनियर घरकुलाला पैसे मागू राहिले सर आणि स्लॅब टाकला नाही म्हणते सर. साहेब आहे का? साहेब आहे का? साहेब नाही, मी इथं बसतो साहेब. मी पर्यंत पैसे मागू राहिले ते घरकुलाचे इंजिनियर. व्हिडिओला देऊ, सीओला देऊ, कलेक्टरला देऊ, विभागीय आयुक्ताला आपण देऊ याच्यातून. ते बघा भीक मागून जमा केले सर मी. एवढं भीक मागलं सर. आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या, त्याच्या राखीचा आहे, टाळूवरचा लोणी आहे सर. त्याला अधिकाऱ्यांना देऊ सर. आहे का साहेब? आहे का कोणी आहे का साहेब? सर आहे का कोणी आहे का सर? तुम्ही द्या सर. तुम्ही द्या सर 2 रुपये. सर 2 रुपये द्या सर. तरी मला इंजिनियर पैसे मागू राहिले सर. 2 रुपये द्या सर. तुमच्याकडे नाही आहे तर कोणाकडे जायचं सर आम्ही? सर द्या सर 2 रुपये. मॅडम द्या 2 रुपये. सर सर द्या की 2 रुपये सर. सर सर साहेब नाही ना सर कधी सर. अहो सर द्या की. आले साहेब आले. सर घरकुलाला इंजिनियर पैसे मागू राहिले सर. सर मी तुला काय म्हणतो सर? द्या सर. द्या सर 2 रुपये द्या सर. गरीबाला शेतकऱ्याला द्यावं सर. द्या सर. पैसे मागू राहिले सर इंजिनियर. व्हिडिओला देऊ सर आपण, सीओला देऊ सर. द्या सर. सर स्लॅब टाकलं म्हणते 20 मिनिटचा फोटो लागतं, नाही तर पैसे नाही सर. द्या सर. माझं झालं नाही सर अजून. मला पैसे लागतं सर. द्यावं सर. भीक मागतो सर. द्या सर. भीक द्या. इंजिनियरला देतो सर, व्हिडिओला देतो सर, सीओला देतो सर. द्या सर. 2 रुपये द्या सर. तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर? हे राख माहिती का सर? हे राख हे शेतकऱ्याची अंगाची झालेली राख आहे सर. द्या सर. द्या सर. 2 रुपये द्या. इंजिनियरला द्या सर. इथं बसतो मी, मागतो भीक मागतो सर. सर द्या की सर. सर द्या 2 रुपये. सर इंजिनियर मागायला लागले सर. घरकुलासाठी पैसे मागायला लागले सर. सर सर द्या सर. सर इंजिनियर पैसे मागायला लागले सर घरकुलासाठी. तक्रार दिली सर. काही फरक पडला सर. भीक मागून जमा करून सीओला देऊ सर, कलेक्टरला देऊ, विभागीय आयुक्ताला देऊ सर. सर चला बाहेर बसू. या इकडं बाहेर बसू. हा सर इथं बसतो सर मी. नाही सर कसं झालंय? माझ्या घरकुल नाही आले अजून. तालुक्यात कुठलेच म्हणलं 20 मिनिट बांधलंय ना सर. 20 मिनिट बांधलं ना, घरावर स्लॅब टाकलं ना तर 25,000 द्या म्हणते. काढत नाही म्हणते तसं. ते भिकाऱ्यासाठी भीक मागून द्यायला लागलो सर. तुम्ही देशाची सेवा करता सर. जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर. सर द्या सर. 2 रुपये द्या सर. बसतो सर मी. सर द्या सर. 2 रुपये द्या सर. सर हा सर गुन्हा दाखल करा सर. सर फाशी देऊन टाका हो सर. तुला कशाला फाशी देतो? सर आता गुन्हा लुटतो. दाखल करा हो बस सर. तुझ्यावर कशाला गुन्हा न्याय द्या सर. दाखल? न्याय फुटतो. न्याय द्या सर. पैसे अरे मागू चल राहिले लूट सर. तू कंप्लेंट कर ना तिकडे. जे मागत असतील त्यांची. चल आंदोलन केलं तुम्ही, प्रतिक्रिया समजल्यात आपल्याला. दिलं, सीओला दिलं, व्हिडिओ मॅडमला काय आपलं काय मागण्या आहे? म्हणजे आता घरकुल आता यादीत नाव आलं सर. मग नाव आल्यावर शेतकऱ्याने घर बांधलं वाऱ्या वादळाचं पावसाचं. आता म्हणते 20 मिनिटच लागते. 20 मिनिट असलं तरच पैसे निघतात, नाही तर निघत नाही. फोटो काढत नाही म्हणते. गरीब शेतकरी आहे सर. किती 10-12 शेतकरी आहे. तालुक्यात असा भ्रष्टाचार चालू आहे सर. आणि म्हणते कोणाकडे जायचं जा, निघत नाही म्हणते पैसे. पंचायत समिती. हा कसं दिलं सर घरकुल?
अरे मंगेश तू पोलिसांकडे कंप्लेंट आहे. पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर? तुम्ही अरे ऐक ना तू इथं असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? पोलिसांकडे तू अर्ज कर. देऊन देतो ना पैसे व्हिडिओला ऐका देऊन देतो ना सर. मॅडमला आहे ना भेट घ्या भेटलो मॅडमला, रोज भेटलो, तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर. मॅडमला म्हणा त्यांचं स्टेप बाय स्टेप ते पैसे हे करत असतील ना काय माझी स्टेप वेगळी असते ना सर. ते मला माहित आहे. हे असं मग आता देतो सर. विनाकारण गुन्हा दाखल करत नाही तुझ्यावर. विनाकारण नाही करत. आता तुम्ही पण काय जनतेसाठी करतो त्याबद्दल वाद नाही, परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही ठीक आहे, कायदेशीर तुम्ही रित्या म्हणता करा. तर व्हिडिओला देतो. ऐका ना व्हिडिओला काय म्हणा, व्हिडिओला म्हणा तुमची काही दिलं निवेदन. तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता, फक्त ती प्रोसिजर थोडी फास्ट करा, बाकी काही हे नाहीये. फक्त आपण व्यवस्थित हे करूया. जर तुमचं समाधान नाही झालं तर वरिष्ठ पातळीवर मी जाणार आहे उद्या वरिष्ठ पातळीला. ठीक आहे. सर, मी जाणार आहे का सर? बरं भाऊ, बस झालं. साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा. आपण एवढे नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो, नेऊन बघू देतं का तर.